कार मंडळी, जय शिवराय. स्वागत असं तुमचं सगळ्यांचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मंडळी, आता कोकणातल्या रानवेळांका सुरुवात झालेली असा. तर मी आता आमच्या टेरेसवरती मागेच एक हारपाचं झाड असा पायरीचा. तर त्याका भरपूर अशी बारकी बारकी तोरा लागलेले असतात आणि आंबे पण लागले आहेत. मोहूर जाऊन आता त्याका आंबे धरलेले आहेत छानपैकी असे. तर तुमच्या पण भागांमध्ये आता आंबे, काजू, फणस सगळे जे रानमे असते ते लागाक चालू झाले असतले. बरेच दिवस झाले आपल्या चॅनलवर व्हिडिओ अपलोड नाही होते, पण आतापासून डेली अपलोड होतले. तर मंडळी, आज असा होळीचं पहिलो दिवस 2 मार्च. तर तुमका सगळ्यांका पुन्हा एकदा होळी पौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा. तर चला तर मंडळी, आज उद्या आपण कोकणात कशा पद्धतीने आमची होळी साजरी होता ती. तर आता गावातले सगळे जे मोठे ग्रामस्थ मंडळी असतात, पोरगे असतात, ते सगळेजण शेताच्या ठिकाणी गेलेले असतात होळी काढण्यासाठी. तर आमच्यात आंब्याची होळी काढली जाता. तर होळी इल्यानंतर मी तुमका दाखवत आहे. तर म्हणजे आजच्या व्हिडिओक सुरुवात करूया. चला सरा. तर आमची गावची होळी इल्लेलं, आम्ही टेरेसवरती इल्लेलं आणि गारपाक बघू शकताय कितके आंबे धरलेले असत. काय गो सरा इली. तर आपली गाव होळी इल्लेली, आपण खाली जाऊया चला. कोकणातल्या शिमग्या कितकी मजा येतं ना, कोकणात ती खडेच नाही, भरपूर मजा येतं. कोकणातल्या शिमग्याचं थाटच काय वेगळं असतं. तर आता आम्ही खाली विहिरीकडे जातो. आमची होळी इल्लेली असा, जी आमच्या फौजदारवाडीतली असा, ती सगळेजण आम्ही आता खाली विहिरीकडे बघूक जातो. तुमका पण दाखवते, चला आपण जाऊया आता. त्याची वाटेत गावली होळी काढल्या आणि गावची देवळाकडची होळी खडे काढल्यानी वाडीवर काढले, वाडीवर केले थोडे शेजाऱ्यांका घेऊन. होय काय. तर आमच्यात होळी दिवशी शिराळे करतात. तर अडे होळी घेऊन इले. आता जसं विहिरीकडे होळी घेऊन इली आहे, तर ही आमच्या पायऱ्याच्या वरती म्हणजे धरणाच्या तडे बाद्याच्या वरसून ही होळी काढून घेऊन इले असतात, आंब्याची होळी. तर थांबले आहेत. तर प्रत्येक वर्षी होळीचा उत्सव कोकणात खूप आनंदाने आणि पूर्णपणे पारंपरिक पद्धतीने सगळ्या रीतीभाती सगळे काय गोष्टी ठरवून व्यवस्थित केली जातात. तर ही बघा, ही वापली आहे समोरची, त्या वापलीमध्ये आमची होळी असता. शिगमो असलो की आवाटात वाडीत खूप गजबज वाटतं आणि खूप छान वाटतं. गिरोबाचे 2 दिवस तर एकदम मस्तच गेले. आणि खरोखर जर कोणी तो व्हिडिओ बघूक नसतात तर नक्की गिरोबा उत्सवाचा व्हिडिओ बघा. तर आता जाऊया तिथं खाली, बघूया बाकीची तयारी कशी केली जातात ती. तर जुनी होळी जी आमची होती ती आता इसर काढली. एवढी खाली गेली होती, एवढी वर होती. मागे आंब्याची जी होळी नेमलेली असा काढलेली असं आंब्याचं झाड. तर त्यातडे शेडता तडी असतं, म्हणजे ते काय आकार देता. तर होळीसाठी लागणारे म्हणजे आंबेली, जे का की आंब्याचे टाळ असतात ते काढण्यासाठी हडे काका नेल्यात. कसे असे ठेव टाळ कसे ठेव सांगतो. तर आंब्याचे टाळ आता झाडला नाही असे असे काही नाही, एका एक तरी काय नाही, आपण असं देऊ मग मोठं ना बरं पडतं ना, तर मध्ये मध्ये असं भेटू काय नको. मंडळी थिसर होळी आकार वगैरे देऊ टाईम लागतलो. तोपर्यंत आम्ही घराकडे जातोय. आजचं संध्याकाळचा नाश्ता असा आमच्याकडे शिरवाळे. तर चला आज पुन्हा एकदा शिरवाळेचा नाश्ता करूया. शिरवाळे आणि रस. होळी प्रत्येकाच्या घरात पुरणपोळ्या आणि शिरवाळे असतातच. तर शिरवाळे आणि नारळाच्या खोबऱ्यापासून बनलेलो रस. सण असलो की प्रत्येकाच्या घरात गोडधोड काहीतरी असतात. तर मंडळी, आता मी टेस्ट करते शिरवाळ्याची आणि रसाची. तर चला मग. शिरवाळ्याचा रस असल्यामुळे खूप चव येतात. एका सण असलो की प्रत्येकाच्या घरात काय ना काहीतरी गोडधोड असतात आणि शिरवाळे शिगम्याकच जास्त ते केले जातात. एक नंबर मस्त. तर
मंडळी शिरवाळे वगैरे खाऊन आता पुन्हा एकदा मी जाते तडे आता आंबेली आणि चढ येतात असतली आंब्याच्या झाडाक जी की होळी म्हणा नेमलेले असतात ते का आता त्याची सजावट करत असतील. आपण बघूया चला कशी करतात ती. तर आता रात्र झाली. आता हळूहळू पाना वगैरे बाणाक घेतली आहेत. देवाची जी आमची होळी होती ती बाणान झालेली आहे. त्याकडे वाडी वगैरे दाखवायला न्या. आता उलटा जाऊचं लागतं. होळी अडकून कोण गेलेले तरी सर वेली वगैरे सोडवून घेतात. ते टाळ बांधायचे त्यासाठी. आम्ही रात्रीचं बसलो जरा उशीर झालो तर आता जमा झालेल्या सगळ्यांची ते सर आता टाळ वगैरे सगळे व्यवस्थित करतात तडे. तडे जाशी चुक्या बरोबर ओला पेटता म्हणतात ती म्हणी आता पुरी आता बघ. ऐकलं कधी होता का? सुधारित आवृत्ती काढल्याने भाडे दिले नाही त्याच्यामुळे ही बानंदी तीच आहे. तर आता नेमाच्या तिसर होळी उभी केलेली आहे. आता जे टाळ असतात ते बांधाक घेतलेले आहेत कारण की आमचे गावातले म्हणजे वाडीतले जे सगळे मोठे होते ते गावच्या होळीसाठी गेलेले आत्ताच दिलेत त्याच्यामुळे थोडं उशीर झालं. सगळे धरू जाऊ नको. अरे काढा मराशी या पाणी बांध दोर घे मोठे केला. पुढे घे रे आता. हॅप्पी होळी केला ना. आणि आता आमची होळी रेडी झालेली आहे. एक लग्न पुरी झाली. तर आता फायनली नेमात घालतात होळी. काय ए मैरा जा चल. ए गाण्या बाजूक राह. काय करू दाखवत आहे. परे बाजूक राहा.
तर होळी यंदाच्या वर्षी खूप मोठी गेला नाही हा. झाली काय तर फायनली आमची होळी उभी झालेली हा. आता कसं त्याच्यात माती येऊ गई पाणी घाल माती येऊ आतमध्ये वा कुठे जा बाकी कोण ना वाईट दिसाने पिंडी नको करू रे त्या पुढे केलं गेला तर आता होळी घालून झाली आहे त्याच्यानंतर पेढी करूची लागतात. त्या पेढीत नारळ ठेवचो लागतो तो ठेवला नाही. आता होळीच्या सभोवताली गवात घालतल्यात. हा हवाय बरोबर 500 रुपये डन चप्पल घातल्या तर आता चारी बाजूने आग घातल्याने आता रोमाट मारतले ना. ए गणेशा आताच होळी कडसून दिलं. तर आमच्या गावातली होळी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. तर ही आमच्या वाड्यातली होळी होती, फौजदारवाड्यातली. गावची होळी आमची खूप मोठी असतात, ती मंदिराकडे असतात. तर ती सरतेला त्या दिवशी कार्यक्रम पण असतात, आपण जातलं पण ते 5-6 दिवस लागतात कारण की सरतेला त्या दिवशी खूप मोठे कार्यक्रम असतात. तर म्हणजे आजचा व्हिडिओ इथेच एंड करते. नक्की कमेंट करा व्हिडिओ कसा वाटलो. तो चॅनलवर जर कोण नवीन असतात तर चॅनलला सबस्क्राईब करा. भेटायला लवकरच एका नवीन दिवसाची सुरुवात एक नवीन व्हिडिओ घेऊन. तोपर्यंत काळजी घ्या. बाय बाय. टेक केअर.